हाय हॅलो नमस्कार, मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ईश्वरचरणी प्रार्थना। तर सगळेच आता आमच्या घरचे जे कोणी पाहुणे आले होते ते सगळेच गेलेले आहेत आणि घर पूर्ण एकदम रिकामं झालेलं आहे। जसं की तुम्हाला दिसत असेल पूर्ण सगळीकडेच आता कोणीच दिसणार नाही इतके दिवस होते सगळेच जण, तर खूप घर भरल्यासारखं वाटत होतं। तर आज आता थोडीफार जी काही सामान वगैरे काढली होती तर ती पण आवरावरी करून घ्यायची आहे। डेकोरेशन वगैरे पण सगळं काढून झालं होतं, पण जे काही मी क्राफ्ट्स बनवून लावले होते मिकी माऊसचे ते मात्र तसेच ठेवले, ते काही नाही काढले कारण ते असं पण रियूज नाही होणार आहे। तर मग मी तसेच ठेवले ते आणि म्हटलं की आता राहू द्या काही दिवस। अशी पण ती जी वॉल आहे तर ती प्लेनच वॉल होती, तिथे दुसरं पण काहीच नव्हतं, तर त्यामुळे ते तसंच ठेवलं। आणि जो बलूनचा अर्ज बनवला होता तर त्यातले पण बलून वगैरे काही काढून घेतले, काही बलून मध्ये मध्ये फुटले सुद्धा। तर आणि काही आता शिल्लक आहेत तर काही मी त्याची हवा सुद्धा काढून ठेवलेली आहे। निघाले पण तसेच ते चांगल्या, म्हणजे गाठी निघाल्या तर ते काढता येतात। त्यानंतर इथं बॅगमध्ये काही सामान ठेवले, तर ते टियाच्या स्कूलमधून तिचं सगळं सामान मिळाले, जसं की युनिफॉर्म बुक्स वगैरे असतात तर ते पण सगळं मिळालं होतं। ते पण आता व्यवस्थित आज ठेवून द्यायचे। तर तीच सगळी आवराआवरी चालू आहे। बेडशीट वगैरे पण मी धुवून टाकलं होतं आणि आता इथे दुसरं बेडशीट टाकायचं होतं, पण ती इथे बसून खेळत होती तर म्हटलं थोडा वेळ तिला खेळू द्यावं। तर हे जे तुम्हाला पझल दिसत असेल तर हे पझल तिला बड्डेलाच गिफ्ट मिळाले आणि खूप छान छान गिफ्ट दिलेत सगळ्यांनी। तर सगळ्यांचेच खूप मनापासून आभार की सगळेजण आले आणि आमच्या सेलिब्रेशनमध्ये त्यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलं आणि मस्त मस्त असे गिफ्ट सुद्धा दिलेले आहेत। तर खूप छान वेगवेगळ्या व्हरायटीचे गिफ्ट पण आलेत। तर आता गिफ्ट्स काही मी तुमच्यासोबत सगळे शेअर नाही करत, ते दाखवत नाहीये, पण सांगू शकते की असं पझल एक भेटले। नंतर ज्या काही शालेय उपयोगी वस्तू असतात काही तशा मिळाल्यात, नंतर डॉल टेडी असं पण बाकीचं पण म्हणजे खेळण्यासाठी मिळाले। म्हणजे खूप छान छान वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत। आणि अशा प्रकारे मग आता इथे तिचं खेळणं चालू होतं की मम्मी तू लावून दे तिला, अजून तेवढं म्हणजे कुठलं कसं लावायचं ते तेवढं कळत नव्हतं, तर मीच इथे ते लावत बसली होती। बाकीचं पण घरातली आवरावरी करायची आहे, तर मग काही गिफ्ट्स मी ठेवून दिलेत आणि काही खेळायला दिलेत, कारण ज्या काही रिपीटेड गोष्टी आहेत तर त्या आम्ही आतमध्ये ठेवल्यात। लगेच नको काढायला, पहिला जेव्हा खराब होतील तर तेव्हा दुसऱ्या काढता येतील, तर त्या पण सगळ्या आता मला इथे ठेवून द्यायच्या आहेत। कारण त्याच रिपीटेड गोष्टी ठेवल्या म्हणजे एकच वस्तू डबल ठेवली तर पहिले ती वापरत नाही आणि मग दुसऱ्याच खेळत बसणार आणि मग सगळ्याच वस्तूंचा खराबा पण होणार आणि सगळ्यांचा पसारा पण होतो। तर त्यामुळे मी तसं करत असते की काही ज्या आहेत नवीन नवीन तर त्या आतमध्ये ठेवते आणि कधी ती म्हटली की नवीन काही पाहिजे तर त्यावेळेला मग ते आतमधलं काढून देत असते। तर अशा प्रकारे मी गिफ्टच्या बाबतीत करते। गिफ्ट्स म्हणजे जे कुठले टॉईज असतील त्याच्या बाबतीत पण असंच करते, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही तो पसारा नको आणि त्यांना पण खेळण्यासाठी किंवा जर कधी नवीन पाहिजे असेल तर नवीन त्यांना पण वाटलं पाहिजे की नवीन टॉईज वगैरे मिळत आहेत, तर असं चालू असतं। तर हे पण पझल खूप छान आहेत, मला तर खूप छान म्हणजे आवडलं हे। तर अशा खूप काही गोष्टी आहेत मुलांना की ज्याच्यामध्ये आपण गुंतवून ठेवू शकतो, ते त्यांचा टाइम त्याच्यामध्ये स्पेंड करू शकतात। आता भरपूर काही बाजारामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पझलमध्ये पण खूप छान छान व्हरायटी आहे। तर हे जे आहेत हे फ्रुट्सचे आहेत, म्हणजे फ्रुट्स जॉईन करायचं आणि लहान मुलांना या गोष्टी तर मध्ये इंटरेस्ट सुद्धा येतो आणि त्यांची ही जेव्हा ते अशी क्रिएटिव्हिटी करतात तर त्यांना पण त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो। तर अशा प्रकारे मग आता तिच्यासोबत माझं इथं थोडासा टाइम स्पेंड करणं चालू आहे, कारण ती म्हटली की हे आधी कर मम्मी, तर मग त्यावेळेला ते करावंच लागतं, म्हणून आता आवरायचं बाकीचं बाजूला ठेवलं। कारण आता हा जो बेड आहे ज्यावरती आम्ही बसलोय त्या बेडच्या आतमध्येच काही वस्तू ठेवायच्यात, जसे की काही गिफ्ट्स आणि काही ब्लँकेट्स वगैरे सुद्धा आहेत, तर ते पण यामध्ये ठेवून द्यायचेत। वरती जागा जास्त नाहीये ठेवण्यासाठी, त्यामुळे मग ज्या गोष्टी खूप कमी लागतात तर त्या मी इथेच ठेवत असते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा महिन्यानी 2 महिन्यांनी सुद्धा काढू शकते।
आता इथं तुम्ही पाहत असाल की तिने मला म्हटली की मम्मी मला सगळं जॉईन करून दे, आणि मीच तिचं ते पझल सगळं सॉल्व्ह करत आहे. आणि त्यानंतर ती इकडे तिकडेच उड्या मारत होती. आता परत मध्ये आली. म्हणजे त्यांचं कसं असतं की मूडनुसारच सगळ्या गोष्टी असतात. मध्येच मूड आला तर करणार, नाहीतर नाही. तर मला यातले पण मी काही पझल म्हणजे 2 ठेवून देणार होते आणि 2च ठेवणार होते, जेणेकरून जास्त गोंधळ नको तिला पण व्हायला. आणि आपल्याला पण मग ते कसं करायचं ते मध्ये मध्ये म्हणणार की मला हे करून दे करून दे. त्यामुळे मी 2च वरती ठेवणार आहे आणि 2 आतमध्ये ठेवणार आहे. 2चं चांगलं ती सॉल्व्ह करायला लागली की त्यानंतर मग सगळे देणार. कारण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती पण गोंधळून जाणार की नेमकं कुठलं कुठं लावायचंय ते. तर थोडीशी ओळख होईपर्यंत असं मी करणार आहे. आणि आता ह्या आतमध्ये ठेवताना व्यवस्थित बसलंच नाही, परत ते निघालं. मग आता राहू द्या म्हटलं, तसंच ठेवलं. आणि आता यातले विचार करत होते की नेमकं कुठलं ठेवायचं ते. तर आता एक कुठलं तरी घेतलं आणि ते मात्र थोडंसं व्यवस्थित बसलं. तर अशा प्रकारे आता ह्याचा जो बॉक्स होता त्याच्यामध्येच मी हे व्यवस्थित लावून ठेवते. बाकीचे पण गिफ्ट्स आहेत ते यामध्येच मला आता ठेवून द्यायचे आहेत. 8 दिवस झाले असतील सगळे होते, म्हणजे टोटल 8 दिवसांपासून कोणी ना कोणी यायला सुरुवात झाली होती. आणि खूप दिवसांपासून होतं की बर्थडे शेवटी तो बर्थडे आला आणि सगळे निघून सुद्धा गेले. म्हणजे वेळ कसा गेला ना खरंच कळलं सुद्धा नाही. सगळेजण जेव्हा होते तेव्हा खरंच घरामध्ये एक वेगळाच आनंद होता आणि टाइम कसा जात होता ते कळत सुद्धा नव्हतं. आणि आता सगळेच गेले तर दोघींचंच म्हणजे जे काय आमचं पहिल्यापासूनचं रुटीन आहे तर तेच सुरू झाले. आणि इथून पुढे तुम्हाला आता त्यामुळे आमचे जे काही रुटीनचे आहेत व्हिडिओ तर तेच व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर सगळे आल्यामुळे मग असे जे काही एक्स्ट्राचे ब्लँकेट्स आहेत तर ते मी बाहेर काढले होते. आता ते परत ठेवून द्यायचेत. आणि एका ब्लँकेटला थोडंसं काहीतरी टियाकडून सिंदूर सुद्धा लागलेला आहे. तिने ते घेतला होता इकडे तिकडे करताना, मग तो लागला. पण ब्लँकेट नवीनच आहेत, अजून काही याचा जास्त वापर नाहीये. तर आणि ते थोडंसं आता वाळून पण गेले, त्यामुळे म्हटलं की ते लगेच धुवायला नको, पूर्ण ब्लँकेट मग धुतलं की खराब होणार. तर त्यामुळे मी काय आता ते धुणार नाहीये, तसंच ॲज इट इज आतमध्ये ठेवून देणार आहे. परत नंतर मग त्याचा अजून वापर झाला की मग त्यानंतर म्हटलं थोडंसं मळालं, खराब झालं की धुता येईल. कारण हे 2-3 दिवसांसाठी जास्त पाहुणे आले होते तर तेव्हाच हे काढले होते बाहेर. नाहीतर बाकीचं जे काही आहे तर ते वरती असतात तर तेच मग मी वापरले होते. तर आता मी कॉटमधलं जे आहे ते सगळं काढून घेतलं, म्हणजे काय पाहिजे ते अजून काही जर लागणार असेल तर ते काढून घेतलं आणि बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. आता गादी वगैरे पण ठेवून देणार आहे. तुम्हाला सगळ्यासमोर दिसत असतील भरपूर अशा बॅग्स आहेत. तर बॅग लागतात कधी कधी आणि दुसरीकडे कुठे ठेवणार, मग इथे व्यवस्थित राहतात सुद्धा. म्हणून मग मी त्या सगळ्या असंच गादीच्या खाली ठेवत असते. आणि फायनली आता बेडशीट वगैरे पण सगळं लावून घेतलं, पूर्ण रेडी करून घेतलं. त्यानंतर आता हे बुक्स आणि जे युनिफॉर्म वगैरे आहेत ते पण आता काही लगेच लागणार नाहीयेत. एप्रिलमध्ये स्कूल चालू होणार तेव्हाच लागणार आहे. मग वरती जर ठेवलं तर ती सारखं काढणार, कारण दिवसभर पण तिने तिचा आज शूज सँडल काढून घालतच बसली होती. तर मग ते खराब नको व्हायला म्हणून मग मी आता हे सगळं हे पण बेडमध्येच ठेवून देणार आहे इथं. आणि हे जे आहे ते अलीकडच्या साईडला ठेवते, तिथे पण भरपूर अशी जागा झाली होती. कारण इथे इकडच्या इकडं मग जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकते. त्यानंतर मग एक पलीकडच्या साईडला जो येलो कलरचा दिसत असेल तर तो छोटा एलिफंट सुद्धा तिला गिफ्टमध्ये आलाय. ते पण ती पाहिजेच म्हटली म्हणून रडत होती, म्हणून तो पण तिला वरती काढून दिला. मग काही काही वस्तू वरती ठेवल्यात आणि काही आतमध्ये ठेवलेल्या आहेत. तर आता इथे पण जे काही आहे लागणारं नाही तर ते चेक करत होते. आणि आता आतमध्ये व्यवस्थित जागा करून सगळंच मला ठेवून द्यायचं होतं. तर टियाने परत अजून बघा आमचं एक ब्लँकेट काढलेलं आहे. तर अशा प्रकारे जी काही एक्स्ट्राची कामे असतात तर ती दुपारी अशा प्रकारे आमची चालू असतात. तर इथे मी तलवार सुद्धा काढलेली आहे. आता शिवजयंती येत आहे तर चालू आहे की मग आता तिचं फोटो वगैरे काढायचे. तर त्यासाठी मग हे सगळं आता मी ते सामान जे काही आतमधलं आहे लागणारं तर ते पण पाहत होते आणि आता सगळं काढून घेणार आहे. आणि जेव्हा सगळे होते घरी तर तेव्हा मग कोणी काय असं काम करत सुद्धा होते, मदत होत होती. आणि आता कसं जास्त काही कामे नसतात, पण असं पण जेव्हा कोणी आलं तर मग थोडीशी कामे पण वाढतात, त्यामुळे सगळ्यांनी मिळून केली तर ती होतात सुद्धा. पण आता काही जास्त कोणी नव्हतं तर आम्ही दोघींनीच म्हणजे सगळ्या गोष्टी करतो. तसं तर टियाची काही गरज पडत नाही, पण तिला खूपच करावंसं वाटतं त्यामुळे मग ती करत असते. पण चला, लहान मुलांना पण सगळ्या गोष्टी थोड्या थोड्याशा करू दिल्या पाहिजेत. आणि कधी कधी ऑब्झर्व पण केलं पाहिजे की ते कसं करतात, काय करतात त्यांच्या पद्धतीने.
त्यानंतर मग अजून एक गोष्ट होती, तर ती म्हणजे आम्हाला रेग्युलरली लागत नाही, तर जे ताट असतं ओवाळण्याचं ते ताट आणि आरतीसुद्धा, तर ती पण मी आता इथे स्वच्छ घासून धुवून पुसून ठेवणार आहे. आणि ही पण मला आतमध्येच ठेवायचं असतं. या ज्या आरत्या आहेत तर त्या माझ्याकडे आतमध्येच असतात, म्हणजे जेव्हा केव्हा ऑप्शन करायचं असेल, भाऊबीज, पाडवा अशा काही असतात सण वगैरे, ते तेव्हाच मी हे काढते. रेग्युलर यूजसाठी वरती ठेवलेले नसतात. तर आता हे पण सगळं स्वच्छ धुवून मी आतमध्ये ठेवते. वरती रोज देवपूजेसाठी लागणारं ताट वेगळं आहे, तिथली पण आरती वेगळी आहे. हे स्पेशल मी असं ऑप्शनसाठीच 2 आरत्या घेतल्या होत्या, तर तेच आहेत. हा व्हिडिओ इथेच एंड करते.